नमस्कार, मी विजय काळे। आज 6 जानेवारी। आजच्याच दिवशी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं दैनिक चालू केलं। त्या दैनिकाचं नाव होतं दर्पण। दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावानेच आपण 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात। समाजाच्या सर्वच बाजू पत्रकारांना दाखवायच्या असतात। पत्रकारितेमध्ये 1832 पासून अनेक स्थित्यंतरं झाली। आगरकर, टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोविंद तळवलकर, अनंत भालेराव, उत्तम कांबळे ते आत्ताच्या तरुण पत्रकारांपर्यंत अनेकांनी समाजात जे जे घडतं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एखादा फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो तेव्हा फोटोची दुसरी बाजू कोरी असते, ती बाजू नेमकी काय आहे हे पत्रकार कायम समाजाला सांगत राहिलेला आहे। पत्रकार समाजाची, सर्वसामान्य माणसाची, अन्यायाविरुद्धची एक बाजू कायम मांडत राहिलेला आहे। असं म्हणतात की विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नसतो तेव्हा त्या विरोधी बाकावर पत्रकारांनी बसायचं असतं। एवढी पत्रकाराची महत्त्वाची भूमिका लोकशाहीमध्ये असते। म्हणूनच पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतात। गेली अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये अनेक स्थित्यंतरं झाली। मौखिक पत्रकारिता लेखणीमध्ये आली, नंतर ती आकाशवाणीपर्यंत आली, नंतर दूरदर्शनवर आली, हळूहळू सोशल मीडियावरती आली आणि आता वेब पोर्टलच्या माध्यमातून तिचं नवं रूप सर्वसामान्य लोकांसमोर येतं आहे। समाजाच्या वेदना, समाजाची दुःख, समाजामध्ये जे सकारात्मक घडतं आहे ते जे घडतंय ते दाखवणं ही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते आणि गेली अनेक वर्ष पत्रकार ते आपली भूमिका सातत्याने पार पाडत आलेला आहेत। असं म्हणतात की मी न माझा, मी जगाचा भारवाही, पीठ काळे वंचनाचे चाळतो मी। जेवढं पीठ वंचनाचं आहे ते चाळणं आणि समाजासमोर एक शुभ्र बाजू आणणं ही पत्रकाराची भूमिका असते। सगळेच पत्रकार समाजाची ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं 6 जानेवारीच्या या आजच्या मराठी पत्रकार दिनानिमित्त समाजाची बाजू घेणाऱ्या लिहित्या हातांना आणि लिहित्या पत्रकारांना स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज पत्रकार दिनानिमित्त सगळ्या तरुण पत्रकारांना माझ्या शुभेच्छा, स्वरूपाताईंच्या शुभेच्छा, ऋणानुबंधतर्फे शुभेच्छा आणि सगळ्याच तरुणांना एक विनंती की आम्ही ऋणानुबंधतर्फे हे जे काम सिनियर सिटीजन्ससाठी करतोय या तरुणांनी जोडलं जावं अशी अपेक्षा आहे, अशी विनंती आहे। हां, आणि तर हे काम कसं पुढच्या फळीपर्यंत काम जायला हवं, तर काम पुढे चालेल आणि असंच आनंदी काम चालावं। धन्यवाद। धन्यवाद। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।